तुम्ही म्हटला की आंदोलनाची दिशा योग्य वाटते का? हं, तर मला फक्त या न्याय व्यवस्थेला देखील हा प्रश्न विचारायचा आहे, की हं, हं. ज्यावेळेस हजारो शेतकरी आज रस्त्यावरती बसलेत, बच्चूभाऊ कडू असतील, आमचे नेते सन्माननीय राजू शेट्टी साहेब असतील, ते म्हणतायत आज शेतकऱ्यांनी हे जी काही आक्रोश मांडायचा प्रयत्न केलाय, त्यावेळेस तात्काळ जर न्यायपालिकेला याची दखल घ्यावीशी वाटते. तर आतापर्यंत ही न्यायपालिका होते कुठं? आज पक्षांचे एवढे फोडाफोडी चालू आहे, सगळं राजकीय प्रदूषण त्या ठिकाणी चालू आहे. त्यावेळेस मात्र आपल्या न्यायव्यवस्थेला वेळ मिळाला नाही. आमची या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. पण हा शेतकऱ्यांचा त्रागा देखील कुठंतरी हं. या सरकारनं, या प्रस्थापितांनी समजून घ्यावा. म्हणून हा आगतिकतेतनं चाललेला मोर्चा आहे मॅडम. आणि मला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमचे नेते त्या ठिकाणी आहेत, सर्व कार्यकर्ते मोठ्या ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. परंतु मला एवढंच सांगायचं आहे, हं. की ज्यावेळेस एखादी कुठलीही घटना शेतकऱ्याच्या जीवावर बेतते, आज महापुरानं आसमानी सुलतानी संकटाने शेतकरी वेढलेला आहे. मग जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. आज इतके दिवस झाले पण या सरकारला वेळ मिळाला नाही त्याला शेतकऱ्याला जवळ घ्यावं, आपलंसं करावं, त्याच्या काय दुःख आहे, काय वेदना आहेत. हे मात्र मुंबईमध्ये मंत्रालयातनं बसून म्हणतायत, की आम्ही तर सगळ्या आंदोलनकर्त्यांना बोलवलंय पण बैठकीला यायला ते तयार नाहीत. कोण आहे तुम्ही? या देशामध्ये इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया म्हणणाऱ्या अहंकार असणाऱ्या नेतृत्वाला देखील जयप्रकाश नारायण सारख्या सर्वसामान्य नेत्यानं खाली घेतलं ना. दो राह समय के रथ का घर घर नाच सुनो, सिंहासन खाली करो की जनता आती है. मग एवढी मस्ती, एवढं मस्तवालपणे बोलणं या सरकारला शोभत नाही. याच फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं, हं, 7-12 कोरा 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 करू. हं, परंतु आज देखील 7-12 कुठलाही कोरा केलेला नाही. हं, आणि जय महाराष्ट्राच्या माध्यमातून माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे, हं, की कृपया कर्जमाफी हा शब्द न उच्चारता त्याला कर्जमुक्ती असं म्हणावं. कारण आमच्या शेतकऱ्यानं शेती केली म्हणून कुठलं पाप केलं नाही. हं. माझा बाप दिवसभर रात्रभर त्या शेतामध्ये स्वतःचा घाम गाळतो. तेव्हा कुठंतरी या प्रस्थापितांना, या बंगल्यामध्ये बसणाऱ्या लोकांना 2 वेळचे घास मिळतायत. हं. आणि म्हणून कुठंतरी या बळीराजाविषयी, या अन्नदात्याविषयी कृतज्ञतेची भावना या शेतकऱ्यानं मनामध्ये घ्यावी. अन्यथा नेपाळसारखी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये यायला वेळ लागणार नाही. बरं. आणि ती आगतिकता सरकार कुठंतरी अपयशी ठरते असं मला सांगायचं आहे. नाही, नाही.